नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मी आज आहे ना हेल्दी असा नाश्ता जसं की बटाट्याचे रोल त्याची रेसिपी सांगणार आहे. तर त्याच्यासाठी ना भाजी बनवण्यासाठी बटाटे आधी मस्त उकडून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे माझं चपात्या पण बनवायचं काम चाललेलं, रोल बनवायचे होते त्याच्यामुळं. आणि कढई गरम करायला ठेवली होती. तर मी तुम्हाला सांगते, कांदा कट करून घ्यायचा, टोमॅटो, थोडेसे आलं लसणाची पेस्ट, जिरे मोहरी आणि थोडीशी शिमला मिरची. आणि शिमला मिरची पहिले तेलामध्ये टाकायचे. तेल गरम झालं त्याच्यानंतर कांदा टाकायचा. तर तुम्ही ना याच्यामध्ये गाजर पण ॲड करू शकता, फ्लावर पण ॲड करू शकता तुमच्या मुलांसाठी, नाही का. आणि जर तुम्हालाच खायचं असेल तर ते नाही केलं तुम्ही तरी ॲड तरी चालेल. तुम्ही असं पण बनवून बघा तुम्ही, खूप छान होतो आहे. मला पण म्हणजे आम्ही नाश्त्याला तर नेहमी बनवतो. असं मेन म्हणजे हेल्दी राहतो ना तो. आणि आपल्या घरात जेवढं साहित्य ना त्याच्यातून बनवला तरी खूप छान. आता रोज रोज तेच भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो. मग कधी कधी असं बनवलं ना तुम्ही रोल तर छान वाटतो. त्याच्यानंतर ना ह्या भाज्या सगळ्या थोड्याशा तेलामध्ये परतल्या ना, वाटाणे आता सीझन चालू वाटाण्याचं, वाटाणे पण टाकायचे. आणि त्याच्यानंतर मग बटाटा टाकलं, ते थोडंसं असं मिक्स केलं. त्याच्यानंतर मग टाकलं त्याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि त्याच्यानंतर थोडंसं चाट मसाला, गरम मसाला असला तर ॲड करू शकता, किंवा आपल्या घरामध्ये जे मसाले ते ॲड करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. आणि मग त्याच्यानंतर शेवटी टाकलं तर टोमॅटो थोडंसं कमीच टाकायचं, म्हणजे ना आंबट असं चव लागत नाही. त्याच्यानंतर मग मेन म्हणजे महत्त्वाचं मीठ. मग ते एकदम सगळे भाजी व्यवस्थित बनवून घेतले. त्याच्यानंतर माझ्या चपात्या पण बनवून झाल्या होत्या. तर मग मी इथे ना पिझ्झा पास्ता सॉस लावत होते. तुमच्याकडे आहे ना टोमॅटो सॉस असेल तरी लावू शकतात. तो टोमॅटो सॉस तर कसं लहान मुलांना जास्त आवडतो, थोडासा आंबट गोड राहतो. तर आणि मोठ्यांसाठी हा पिझ्झा पास्ता सॉस लावला तरी चालेल. तर मस्तपैकी ना ते पूर्ण असं लावून घ्यायचं व्यवस्थित. आणि जी भाजी बनवली आपण ती एकदम मधोमध ठेवायची त्या पोळीच्या. आणि त्याच्यावर आहे ना भरभरून असं थोडंसं चीज टाकायचं. चीज टाकलं ना तर थोडीशी छान चव येते. मग तोपर्यंत इथं मी तवा गरम करायला ठेवला होता. त्याच्यानंतर थोडंसं तूप टाकलं. बटरपेक्षा कसं तूप चांगलं म्हणून मग तूप टाकलं. त्याच्यावर थोडीशी ना कोथिंबीर आणि लाल मिरची पावडर, किंवा मग तुम्ही ना चाट मसाला ॲड करू शकता तिथं. आणि मग ते ना थोडंसं गरम झालं ना तर मग हे असं बंद करून घ्यायचा तो रोल आणि कट करून घ्यायचा. कारण एवढा मोठा आपल्याला तो व्यवस्थित खाता पण येत नाही नंतर. त्याच्यामुळं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं, म्हणजे जे की असं व्यवस्थित भाजता वगैरे येईल. कट करून घ्यायचे 2 पीसमध्ये, किंवा तुम्ही 3 पीसमध्ये 4 पीसमध्ये कट करून घेऊ शकता. तर मी इथं मोठेच पीस करून घेतले होते. आणि मग त्याच्यानंतर ना ते ठेवायचं आणि व्यवस्थित आणि थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी ठेवायचं. मग त्याच्यानंतर थोडंसं वरतून तूप टाका. तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही बटर टाकलं तरी चालेल. आणि मग झाकण लावून ठेवायचं आणि गॅस थोडंसं कमी ठेवायचं, म्हणजे कसं क्रिस्पी असं होतं, टेस्ट पण चांगली लागते.